पुण्यनगरी, संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचा सुवास जिथे प्रत्येक रस्त्यावर जाणवतो, अशा या पुण्यभूमीत 20 मार्च 1968 रोजी एका कन्येचा जन्म झाला, जिच्या आयुष्यात कर्तव्य, सेवा आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम घडणार होता. ही कथा आहे कर्तव्यनिष्ठ, परिश्रमी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व असलेल्या सौ संगीता श्रीधर पाटील यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाची. पुण्यातील कसबा पेठ, तांबट आळी परिसर, कसबा गणपतीच्या पावन सानिध्यात वाढलेले बालपण. स्वप्नात घुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे. स्वप्नात घुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे. सौ संगीता पाटील यांचे वडील श्री चंद्रकांत महादेव ठाकर हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक स्वभावाचे होते. आई सौ इंदुमती चंद्रकांत ठाकर यांनी प्रेम, माया आणि संस्कारांची अमूल्य देणगी मुलांना दिली. आजी चंद्रभागा महादेव ठाकर यांच्या सहवासात पारंपरिक संस्कार आणि आध्यात्मिक वातावरण त्यांना मिळाले. 4 भाऊ बाळकृष्ण, राजेश, राम आणि श्याम चंद्रकांत ठाकर आणि त्यांची साथ देणाऱ्या प्रेमळ भावजया सौ शुभांगी, सौ प्रिया, सौ सारिका आणि सौ अश्विनी ठाकर या सगळ्यांच्या प्रेमात वाढलेले बालपण. अक्का, माई, कौशाताई, नंदाताई, छाया आत्या, माया आत्या, प्रकाश ठाकर, दत्तात्रय ठाकर हे चुलते आणि शुभम, मंदार, साई, गीतांजली यासारखी प्रेमळ भाचे आणि या नात्यांच्या गुंफणीत समृद्ध झालेले आयुष्य. अशा या संस्कारमय कुटुंबात वाढताना प्रामाणिकपणा, कष्ट आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजली. शिक्षणाचा पाया मजबूत असावा यासाठी त्यांनी शिक्षण घेतले पुण्यातील प्रतिष्ठित श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्या शाळा नारायणपेठ येथे. बालवाडीपासून ते 12वी पर्यंतचे शिक्षण याच शाळेत पूर्ण झाले. यानंतर त्यांनी BA आणि BPEd ही पदवी संपादन केली. ज्ञान आणि संस्कार यांच्या संगमातून त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक मजबूत दिशा मिळत गेली. 20 डिसेंबर 1985 रोजी आळंदी येथील अमृतनाथ स्वामी महाराज संस्थेत त्यांचा विवाह श्रीधर शामराव पाटील यांच्या सोबत झाला. विवाहानंतर त्यांना संत परंपरेचा वारसा लाभलेल्या पाटील कुटुंबात प्रवेश मिळाला. त्यांचे सासरे स्वानंद स्वामी महाराज हे वारकरी संप्रदायातील आदरणीय व्यक्तिमत्व होते. या घराण्यामुळे त्यांच्या आयुष्यात भक्ती, सेवा आणि समाजकारण यांचा सुंदर संगम घडू लागला. कुटुंब हीच माणसाची खरी शक्ती असते. सौ संगीता पाटील यांच्या आयुष्यात त्यांची मुलगी अमृता हिने कुटुंबाचा अभिमान वाढवला. त्यांचे पुतणे पुरुषोत्तम दादा पाटील हे श्री ज्ञानेश्वर संस्थान समितीचे विश्वस्त असून सामाजिक आणि धार्मिक परंपरा पुढे नेत आहेत. संपूर्ण पाटील परिवार एकमेकांच्या सहकार्याने संस्कार आणि समाजसेवेचा वारसा जपत आहे. सासरे श्री शामराव कृष्णा पाटील उर्फ स्वानंद स्वामी महाराज आणि सासूबाई सौ लक्ष्मीबाई शामराव पाटील यांच्या आशीर्वादाने लाभलेला संत परंपरेचा वारसा. कन्यारत्न अमृता, नातू प्रभुराज पुरुषोत्तम पाटील आणि संपूर्ण पाटील परिवार या नात्यांच्या छायेत फुललेले समृद्ध जीवन. 1 जुलै 1997 हा दिवस त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ठरला. या दिवशी त्यांनी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी येथे सेवेला सुरुवात केली. शिस्त, कर्तव्यपरायणता आणि संस्थेबद्दलची निष्ठा यांच्या बळावर त्यांनी 29 वर्षे अखंड सेवा दिली.
शाळेतील विविध उपक्रम, कार्यक्रम आणि व्यवस्थापनात त्यांनी नेहमी सक्रिय सहभाग घेतला. शिस्त, निष्ठा आणि समर्पण यांचा आदर्श ठरलेला प्रवास. आपत्ती व्यवस्थापन फेरी असो किंवा शिवनेरी गडावरचा पोवाडा असो, भोर भाटगर सहल असो किंवा गॅदरिंग मधील खाऊ गल्ली, संगीत खुर्ची, भोंडला, प्रत्येक उपक्रमात त्यांचा उत्साह झळकत राहिला. त्यांच्या मेहनतीमुळे संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान मिळाले. सौ संगीता पाटील यांच्या आयुष्यात आध्यात्मिकतेला विशेष स्थान आहे. वारकरी संप्रदायातील परंपरेमुळे त्यांना माऊलींच्या भक्तीचा वारसा लाभला. आषाढी वारीत सहभागी होणे, दिंडी सोहळ्यात सहभाग, भजन, पारायण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या सर्व माध्यमातून त्यांनी भक्ती आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडवला. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे फक्त पूजा नव्हे तर समाजाला जोडणारी एक शक्ती आहे. तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावरी. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही त्यांची एक ओळख आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी नेहमी धैर्याने लढा दिला. संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेत मोर्चे, आंदोलन आणि उपोषण यामध्ये सहभाग घेतला. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत झाली. आजही अनेक सहकारी त्यांना प्रेरणास्थान मानतात. शाळेतील सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा उत्साह नेहमीच उल्लेखनीय राहिला. हळदीकुंकू कार्यक्रम, माझे विद्यार्थी मेळावा, ध्वजारोहण, शिक्षक दिन, गॅदरिंग कार्यक्रम, भोंडला, शैक्षणिक सहली, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी आयोजित उपक्रमांमध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. या सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या कार्याची दखल समाजानेही घेतली. त्यांना अनेक मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षकेतर पुरस्कार, वैशंपायन पुरस्कार, गुणवंत शिक्षकेतर पुरस्कार अशा अनेक गौरवांनी त्यांच्या कार्याचा सन्मान झाला. पण त्यांच्यासाठी खरा पुरस्कार म्हणजे सहकार्यांचे प्रेम आणि समाजाचा विश्वास. कुटुंब, समाज आणि सेवा या तिन्ही गोष्टींचा समतोल राखत सौ संगीता पाटील यांनी सहजीवनाची 40 वर्ष पूर्ण केली. हा प्रवास केवळ वैयक्तिक नाही तर प्रेरणादायी आहे. कर्तव्य, सेवा, श्रद्धा आणि संघर्ष या 4 मूल्यांवर उभा असलेला सौ संगीता श्रीधर पाटील यांचा जीवन प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदान, समाजासाठी केलेले कार्य आणि आध्यात्मिक जीवनाची साधना या सर्वांमुळे आयुष्याला एक अर्थपूर्ण दिशा दिली. सर्वांना रामकृष्ण हरी. आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष महोदय, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींना, आज 30 मार्च 2026 माझा सेवानिवृत्तीचा दिनांक. पण मी तर खरं म्हणाल आज कामाचा फक्त शेवटचा दिवस असेल, पण आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने मला ज्यांनी मदत केली या 29 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रशालेत ज्यांनी मला मदत केली त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्याचा दिवस आहे. माझ्या सहकाऱ्यांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, प्रशासनाचे मी मनपूर्वक आभार मानते. आपले प्रेम, स्नेह, आपुलकी नेहमी अशीच माझ्यासोबत राहो ही मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. अशा या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला आमचा मनापासून सलाम. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आगामी पिढ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. जीवनाचा प्रत्येक क्षण उत्सवाप्रमाणे जगणारी ही व्यक्ती सहजीवनाची 40 वर्ष पूर्ण करताना कर्तव्य, सेवा, श्रद्धा आणि संघर्ष यांचा सुंदर संगम साकारलेला. आज सेवा निवृत्तीच्या या भावनिक क्षणी एक प्रवास संपत नाही तर नव्या प्रेरणेची सुरुवात होते. सौ संगीता श्रीधर पाटील, आपण केवळ एक व्यक्ती नाही तर एक प्रेरणा आहात, एक आदर्श आहात.
आपल्या कार्याला आमचा मनपूर्वक सलाम. आपला हा प्रवास आगामी पिढ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. चंदन जिसते सुगंधासाठी, चंदन जिसते सुगंधासाठी. जीवन तर सगळेच जगतात, पण जगून पाहावं कधीतरी दुसऱ्यासाठी. धन्यवाद.